We're not turning back. लगेच लगेच जवळ हे दोघं जण आले सर्व गाई जा बघा या गवती चहा. तर मित्रांनो असा नजारा बघायला नाही इथेच यावं लागेल ना तुम्हाला पहिलाच सांगतो. तर आम्ही गाईज आता पोहोचलो चिखलती बुरुज. तिथनं आपल्याला तिथं बसून आपल्याला हे तिथे दोन कोणतरी आहेत बरं. तर गाईज आता ऑलमोस्ट वरती आलोच आहे आणि आता थोडासा थकवा जाणवतोय. तर मित्रांनो आणि माझ्या बाजूला इकडे तुम्हाला मी आता बघा कसं दाखवतो. क्या तर मी तर नमस्कार मंडळी, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस असा आहे, म्हणजे ॲक्च्युली आम्ही ट्रेकिंगला चाललो आहे भरपूर दिवस पण नाही, भरपूर महिन्यानंतर. कारण आम्ही लास्ट ट्रेक केला माहुलीगड आणि सर्वांना एक सॉरी पण सांगतो, म्हणजे क्षमा मागतो, कारण माझे व्लॉग्स येत नाही, थोडासा प्रॉब्लेम चालू होता आणि त्याच्यामध्ये पी सीचं पण काय बोलू तुम्हाला काय समजत नाही. कारण पी सी 10-15 वेळा मी नेऊन काम केलं पण पी सी काही चालू होतच नाही. सर्व काही चेंज केलं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय का सर्व त्याच्यामध्येच डाटा आहे आणि त्याच्यामुळे काय करताच नाही येत मला. आता बघूया, लास्ट ऑप्शन आहे, पूर्ण पी सी जर झाला तर ठीक आहे, ना आता मग चेंज करून टाकेन. आणि आता चाललो आहे सुधागड ट्रेकिंगसाठी. आणि हा ग्रुप आमचा जो आम्ही रायगड वगैरे जेव्हा मी चालू केलेली ना पहिला व्लॉग बनवलेला, तर ती सर्व पोरं आहेत आणि त्याच्यातली बहुतेक आहेत, अजून दुसरे 2 जण नवीन आहेत. तर आपण बघूया, आज रात्रीच निघालो आहे 11 वाजता, कारण 5 तासाची ट्रॅव्हलिंग आहे आणि त्याच्यानंतर 2 तास ट्रेकिंग आहे. सो उद्या सकाळचा नजारा कसा भेटेल ते तुम्हाला दाखवेलच मी. सो लेट्स गो. आता सर्वांना पिकअप करतो पहारे गावमधून. आला कॉल पण आला, चला. तुझा आहे सीपी इथं? हा मग आहे ना सीपी. तू लगेच नको सुरुवात करू. तर गाईज नको, थांब ना, लगेच नको. 1.5 वर्षानंतर दीड पण नाही रे जास्त ना. वासोड्यानंतर आपण आता डायरेक्ट चाललो ना. वासोड्यानंतर तुम्ही गेले रे, पण मी सांगतो माझं सांगतो मी. चार्जरची गरज नाही ना. तू कशा चार्जर आहे ना इथे, सीपीन पण आहे. वासोड्यानंतर 2 फेऱ्या थांब जरा. कुठे 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 गेले तुम्ही? पाली साईडला. ठीक आहे, चालेल चालेल, काय हरकत नाही. तर गाईज आता पहारे गावात आलो आणि ॲक्च्युली झालं असं का आम्ही 7 जण होते, त्याच्यातले 2 जण कॅन्सल झालेले, तर 1 जण अजून बघितलेला, तर ते भरत भाऊ काहीतरी आहेत. आणि अजून एक जो नरेंद्र भाऊ आहे त्याच्यासाठी आम्ही थांबणार आहे थोडंसं, कारण तो कामावरून लेट आला आहे. सो आता थोडंफार लेट तर होणारच आहे. सो मागे पहिले ॲडजस्टमेंट करतो काय ते. थांबा जरा काहीच 2 मिनिटं. नमस्कार, दिसत नाहीत पण आलेले आहेत भाऊ. आणि 11चा टायमिंग होता, 11चा बघा ना, 11चा टायमिंग होता, अजून 11 वाजलेले नाही. चालू कोण करून नाही म्हणता बोलता. लगेच लगेच जवळ हा गाईज, तर आपण आता आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक. आपण इथे बघू शकता
सर्वजण आल्यात पण अजून एक अजून माणूस येणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही अजून एकाला पिकअप करतो, तिकडे जाणार आहेत. थोडंसं पेटपूजा करणार आहेत, तर थोडंसं ऑर्डर दिलेली आहे. आता आहेत भिवंडीमध्ये. आता भिवंडीवरून डायरेक्ट आता निघणार आहे थोडंसं पुढे. सो चला बघूया. काही मावळ्यांना भूक लागले बरोबर. आम्ही आता सँडविच वगैरे गौतम मगच निघू. We're not turning back. तर सुप्रभात गाईज, आपण पोचलो आहे सुधागड आणि आता सर्व रेडी वगैरे झालं आहे बघा. आणि इकडचा नजारा बघा फक्त. हा मला अजून एक नजारा दाखवेल. सिनेमॅटिक काढला आहे तो तर एकदम भारी आहे. आता आम्ही पोचलो इकडे जवळपास 5:15 वाजेपर्यंत आणि सर्वजण झोपी गेले, कारण झोप वगैरे थोडीशीच भेटलेली सर्वांना. तर आता चालू करतोय. गडसाठी चालू करतोय आणि चला बघूया कसं काय. हे दोघं जण आले सर्व पार्किंग वगैरे करून आणि आता तिकडे चहा घेतोय. चहा आणि नाश्ता इथे घर आहे. काहीच घेतलेलं नाही का? बॅग कुठे तुझी? आणि आपले डॉक्टर भाऊने नाश्त्याची सोय केली मस्त. नाश्ता आणि चहा गाईज. हा बघा या गवती चहा. सर्वांनी चहा प्यायला घेतला, नाश्ता वगैरे केला. आता निघतो लगेच. घ्या चहा घ्या सर्वांनी चहा घ्या. वाघांसारख्या बरोबर नाही घेतलास. इकडे ना बरोबर इकडे बघ. वाघांसारख्या मर्दांसाठी दिवसातून 10 वेळा चाय. 10 वेळा भेटेल का असं होईल. वाघाचा पगार झाला, आज वाघ चहा पिईल. तर ट्रेकला स्टार्ट करतोय. आता वाजल्यात किती वाजले रे? वाजले किती 7 वाजता. 7 वाजता प्रॉपर ट्रेक चालू केलाय. तर हा रस्ता जो आहे तो गावातून एकदम प्रॉपर. इकडे यायला 3 रस्ते आहेत. एक गावातून आतमधून आहे, तिकडून एक हा आहे, एक अजून मागच्या बाजूने आहे. सो आम्ही थोडा सोपा रस्ता घ्यायचा विचार केला आणि गावाच्या मधल्या ह्याच्यातून चाललो आहे. आता बघूया पुढे जाऊन कसे काय सीन भेटतात आणि काय कॉन्टेंट भेटतं ते. लेट्स सी. ही सकाळी एवढी गावातली मुलं बघा. आणि एक आपल्याकडे असं तरी पोरं उठत नाही. असा नजारा बघायला नाही इथेच यावं लागेल ना तुम्हाला, पहिलाच सांगतो. आता ऑलमोस्ट आम्ही अर्धा तास झाला थोडंसं वरती आलोय आणि हा नजारा बघा. हाच आहे जे दिसतो बालेकिल्ला, ते टकमक टोक आहे. बालेकिल्ला, तो बालेकिल्ला हा टकमक टोक. सो मजा येणार आहे चढायला. चला. नरेन एक फोटो कर. भूषण बाजूला आहे. दादा भूषण बाजूला हो दादा वरती या. भूषण तू बाजूला आहे. नाही ते नरेन एक फोटो कर. नाही येणार तू. अथांग समुद्र. यू वन मोर. ये ना ये बस का भाई, ये ना तशी तर फाटले है, पण ये तू ये
बाईच लोचलो ये बाबा. थांब 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 ना. पोचलो रे देवा. वरती बघ. राम 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 राम. तर गाईज आता मी थरारक दृश्य असा बघितला स्वतःच्या डोळ्यांनी. हे बघायला सपोर्ट बघा कुठे आहे खाली, आणि खाली तर पूर्ण दरी आहे ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण. खूप फाटलेली यायला, खूप फाटलेली यायला, पण ठीक आहे, सेफ्टी तर आहे थोडीशी. सो चला आता वरती जातो. चलो भाई चलो. तरी तर मध्ये आलं डायरेक्ट खालचा अख्खा अरे काय अरे खालती बघ. तूच बोलतो खालती बघायचा नव्हता, पण शेवटी तर नजर तर जायलाच ना तिकडे खाली. मी त्याला बिंदास मध्ये आलो. आणि चढताना काही नाही, उतरताना माउंटेन डू तरी चांगला रेड बुल घेता हो. नको घेऊ. चला तू चालला पटापट डुल्यावर लागतो पाय. तर गाईस धुकं बघा, धुकं बाहेर हे बघा. तर थोडंसं आता थकवा तर जाणवतोय ऑलमोस्ट थोडाफार, आणि अजून आहे एक अर्धा पाऊण तास जाईल चढायला. तर मित्रांनो आता प्रॉपर चालू झाला आहे. हा बघा होतो तुम्हाला ह्या पायऱ्या चालू झाल्या तिकडून, कुठून सेम जो रायगडावरती दरवाजा आहे ना सेम तसा दरवाजा आहे. आणि हे बघा जय शिवराय मित्रांनो. आता आपण किल्ले सुधागडची अभ्यास मोहीम आखलेली आहे, आणि आतापर्यंत आपण अर्ध्यापर्यंतचा पल्ला गाठलेला आहे. आमच्यासोबत आमचे डॉक्टर प्रशांत दादा आहेत, तसेच आमचे मावला प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष भरत भाऊ, तसेच गौतम भाऊ, सचिन पाटील, नरेंद्र जरे आणि खुद्द पम्या दादा, आमचे ड्रोन ऑपरेटर सर्व. खूप सुंदर असा गड आहे. खूप म्हणजे बघण्यासारखं आहे. इतिहासातल्या खूप साऱ्या अशा आठवणी याच्या इथे आल्यावर जाग्या होतात. आणि खरोखरच मावल्यांनी किती परिश्रमाने हा किल्ला बनवलेला आहे, किती जपलेला आहे. आणि खूप अशा ऐतिहासिक ठेवी आहेत तिथे. बघायला गेलं तर राजे छत्रपती संभाजीराजे आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट इथे झालेली होती. तसेच रायगड राजधानी होण्याआधी या किल्ल्याचा म्हणजे किल्ले सुधागडाचा सुद्धा विचार झाला होता. ऐतिहासिक दाखले आहेत त्याचे. अजून खूप सारी माहिती आहे, आपण वर गेल्यावर बघूच. चालेल नक्कीच. येस. आरामात उतरा. तर आम्ही गाईज आता पोहोचलो चिखलती बुरुज. पहिला स्पॉट एक्सप्लोर करतोय. हा बघा तुम्ही या, आम्ही तिथपास बेल बनवतो. चुप रे गपचूप चल खाली. बनवतो खाण्याशिवाय तुला काय दुसरं सुचत नाही का? आपल्याला 3 विभागात जायचं होतं, त्यातला हा पहिला विभाग आहे. तो टकमक तिथे बघ. तिथनं आपल्याला तिथं बसून आपल्याला हे तिथे 2 कोणतरी आहेत बरं. माकडे येईन का पोरा बसतात कोणतरी तिथं. हे तिथं कोणतरी 2 जण आहेत बघा. इथे फक्त दाबून बुरुज. ना भूक लागले ना भुकेशिवाय काही समजत नाही. तर गाईज आता ऑलमोस्ट वरती आलोच आहे, आणि आता थोडासा थकवा जाणवतोय, आणि थोडे मावले पण थकलेले ते बघा. एकदम स्लो चालत आहेत. हा इथे एक आहे 2 वरती. तर गाईज आत्ता फायनली पठारावरती पोचलो आहे बघा. ते जे आल्यात ना तिकडून आम्ही आलो, आणि आता इकडे जायचं आहे या साईडला. आता थोडीशी विश्रांती घेतो आहे, कारण खूप थकवा जाणवतो आता. कारण रात्री निघालेलो तशी गाडी चालवतो आहे, झोप नाही काय नाही, एक्साइटमेंटमध्ये थोडासा श्वास पण फुलतो आहे. सो हवा येते ना, हवा
गाईज मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. तर मित्रांनो हे इथे मंदिर आहे, एक शिव मंदिर आहे आणि इकडे एक तलाव आहे. विचार करा तुम्ही, हा बघा गाई वगैरे दिसतात का तुम्हाला माहीत नाही, पण एवढ्या वरती पण गाई म्हशी एवढ्या आहेत आणि इकडे माणसं पण राहतात, कुटुंब पण राहतात इकडे. आता तलावाजवळ थोडीशी विश्रांती घेतो, थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करतो. तर मित्रांनो हे आहे बांधीव तलाव. बघा कशा प्रकारे बांधीव तलाव आहे. आणि आता इकडे थोडी हातपाय धुण्याची प्रक्रिया चालू आहे. बॉटल दे ना माझी इच्छा. 7:15 ट्रिप सुरू केलेला. आपण पोहोचलो कितीला? 10:15. तर मित्रांनो इथे भेलीचा प्रोग्राम चालू आहे. भेल बनवायला घेतलेला आहे बघा. दे दो 2 प्लेट. झाला कांदा कमीच पडला ना शेवटी. घेतलास का नाही? 2 कांदा आणले त्याने. टाकती पण आता वेल नाही नसते तिथे लायच लागते. हा मिक्स कर त्या बुरशा घे एकदम. हा हा. तर गाईस दुपार आता वाजले ऑलमोस्ट 11:30. मी पोवाडा बोलतो. आणि 1 मिनिट हा. आणि आपण आता चाललो आहे सर्व सुधागडवरील सर्व अवशेष बघायला, म्हणजे बोराय मंदिर वगैरे, टकमकतो, परत महादरवाजा वगैरे. सो नाश्ता वगैरे केला, मस्त भेल वगैरे खाले. आणि मुंबईवरून 2 मित्र पण भेटलेत, त्यांना पण सोबत घेतले. आणि आता आमचे डॉक्टर भाऊ काहीतरी आम्हाला सांगतील. म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार 6 सरसावनी उठले शेले, रिकबीत टाकले पाय झेलले भाले, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, वेडात मराठे वीर दौडले 7. थँक्यू. वा 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 वा. 7 होतं, 2 वाढले. खतरनाक. तर तुम्ही कमेंट करून सांगा का तुम्हाला आवाज कसा वाटलाय तो. आणि माझ्या बाजूला इकडे तुम्हाला मी आता बघा कसं दाखवतो. क्या जबरदस्त व्ह्यू आहे. क्या बात. हा 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 हा. मन प्रसन्न झालं. हे बघायला, हे सौंदर्य बघायला तुम्हाला कडेपठारावर यावंच लागेल. तर मित्रांनो आता पोचलोय वाडा. तर गाईचा वाडा आहे आणि पूर्ण लॉक वगैरे लागला आहे. पुढच्या दरवाजापासून पण मागच्या दरवाजापासून पण लॉक लावून ठेवला आहे. आतमध्ये जायचा काहीच चान्स नाही. तर काहीच आणखी अजून एक शिव मंदिर आहे इथे. तर आपण आतमध्ये जाऊन पाया पडूया. तर मित्रांनो हे नैसर्गिक प्युरिफाय आहे, फिल्टर पाणी गवत्या भरत आहे. तुम्ही पाणी पिणार ना तर तुम्हाला असं वाटणार का पाणी आहे, थंड आणि एकदम प्युरिफाय. बघायला हे थांब ते व्हिडिओ करायला गेलं नाही खरं काम आहे. कशी करशील बाबा नरेन.
बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय नमो पार्वती पदे हर हर महादेव महादेव भवानी जय शिवाजी. या बाहेर पटापट एक जण या. आला सँडी हा बघा. गाईज हा आमचा साथीदार आहे. त्याला एक चपाती खायला दिली तर तो पूर्ण सचिन भाऊ हे बघ ते फोटो मध्ये होते ते. बोराई माता मंदिर पण बंद ते बांधले ते खोलू शकतात ना. हे बघा तिच्या याच्यावर मूर्ती बघी कशी. अरे बघूया मी व्हिडिओ कधी. तर गाईस हे आहे भोराई मातेचं मंदिर. तेच बघण्यासाठी आम्ही मेन इथे आलो आहेत. कारण या गडाचं नाव पहिलं भोराई गड असं होतं आणि त्याच्यामुळेच या देवीचं नाव पण भोराई माता. चला त्वमेव माता पिता त्वमेव 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 विद्या जगं त्वमेव त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृत्या करोमि यत्नं सकलकलापि नारायणाय सर्वते आर्यतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे. अंबे माते की एलकोट एलकोट सदानंदाचा. आमचा एक मावला ठार झालेला आहे. दोन मिनिटं हे पलाव तर मित्रांनो आता भोराई मातेचं दर्शन घेऊन चालू खालच्या दिशेला महादरवाजाकडे. तो हुबेहूब रायगडाचा जसा महादरवाजा आहे ना सेम तसा आहे. सो चला जाऊन बघूया. ही पायवाट आहे जायची खाली. तर काहीच आता पोचलो आहे महादरवाजाकडे आणि तुम्हाला दाखवतो सेम रायगडासारखाच आहे. एक मिनिट थोडंसं उतरू द्या मला खाली. गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट. हा दरवाजा कुठे तलावाच्या बाजूला तो संभाजी महाराज काय बोलत होते. संभाजी महाराजांच्या विरुद्ध दुसऱ्यांदा कारस्थान झालं ना तेव्हा काही यांना या टकमक टोकावरनं शिक्षा करण्यात आली. काही इथून पळून गेले ना तर खाली कुरावले औंढे परळी इथं हत्तीच्या पायी दिले. तानाजी पंत हिरोजी पर्जदार म्हणजे औंढे गाव आहे आणि औंढ्याचा माळ आहे तिथं हत्तीच्या पायी दिले. तानाजी पंतांना आणि यांना हां हिरोजी ऐतिहासिक बघण्यासारखं बरं फक्त कसं त्याला वेळ लागतो आणि राहायला लागतं. किल्ला बराच मोठा आहे. आता आपला नंबर दिला कधी यायचं असेल तर तुमच्या ग्रुपवर टाकून ठेवा. मला यायचं असेल तर आपण जेवणाची त्यांना सगळं गाईड म्हणून सगळं ते ऑनलाईन टाकून दिलं.
मेन म्हणजे आम्ही वाड्यामध्ये घुसलो आता, कारण आम्हाला त्या जे भोराई देवीचे पंडित आहेत ना त्यांनी सांगितलं का एक फळे आहे, ते बोलले की पंत सचिवांचा वाडा एक फळे आहे, तिकडून तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. तर तेच हा बघा पूर्ण कसा तो दाखवतो तुम्हाला. हा पूर्ण मॅप आहे, कुठे काय आहे कुठे काय नाही ते सर्व काय दाखवलं आहे. या मॅपवरती तर आम्ही पूर्ण सर्व फिरलोय. हे बघा अवशेष आहेत. उखल उखल जाता जाता कुठे जाता, तशा बरंच काही वस्तू आहेत. आणि त्या पंडितांनी मला सांगितले का जेवणाची सोय पण ती लोक इकडे करतात ऑर्डर दिल्यावरती. सो हा वाडा थोडासा आता बघा हालत तर खराब आहेच. भांडी जेवणासाठी भांडे आहेत, पण आपण त्यात ना तिथं उडवलेल तो 12 मोठ्याची विहिरी तिथंच कापत होता, त्याचाच तो होता, तिथंच कापत होता. आता उलट डुबला जुनावाला, हा नवीन घेतला त्याच्यात. 2 बोलतोय ना हा खाली तुझ्या का काका काय टिकलेला केला. तर मित्रांनो आता परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि आता एवढ्या वरती आहेत बघा, ते पोचायचं आहे. ते पण खालचेच गावचे आहेत, ते तर आमच्या पुढे मागे आलेले पुढे चाललेत. त्यांना ॲक्च्युली सवय असेल रोज यायची. सो चला आता थोडे थोडे शॉट घेतो आणि तुम्हाला दाखवतो परतीचा प्रवास कसा काय तो. तर काहीच आता बघा, हा बघा पॅच कसा आहे. हे वरून आता येतात थोडेसे आणि वरचा पॅच. चढायला चढू शकतो पण उतरायला जाम वाट लागते रे, एकदम खतरनाक आहे. नंतर माझी घे. हां ठीक आहे चल. मी येत नाही तिथपर्यंत. ये ये हाँ तू ये तर हालते तर वेगळाच वाटते ना. चल 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 चल. गाईज खूप फाटले या सीडीवरून उतरताना, पूर्ण हालते अशी ना, कसं वाटते एका साईडला जाईल. हा